नमस्कार. नीलांबरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी त्यांचे आवडते उकडीचे मोदक बनवणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी तांदळाचे पीठ. यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरले आहेत. तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोहोर यापैकी कुठलाही तांदूळ वापरू शकता. इथे मी घेतलेला आहे 2 वाटी ओल्या नारळाचा चव. मी खोबर बारीक खिसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे लागणार आहे 1 वाटी गूळ. गूळ मी ऑर्गॅनिकच वापरते. तुम्हीही तोच घेतला तर उत्तम, कारण केमिकल विरहित गुळामध्येच अनेक आरोग्यदायी फायदे असतात. त्यानंतर मी इथे घेतली आहे 1 चमचा विलायची पावडर, 1 चमचा खसखस घेतली आहे. खसखस मी थोडीशी भाजून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 ते 2 चमचे साजूक तूप. चला तर आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप आणि हा ओला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे. तसे पाहिले तर खोबर भाजून घेण्यासाठी आपल्याला तुपाची गरज नाही आहे, परंतु तुपामुळे एक वेगळी चव आणि वेगळाच सुगंध येतो. त्यामुळे मी तुपाचा वापर करते. तुम्ही नाही घातले तरीही चालेल. हे खोबरे साधारणतः आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ. 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घातल्यानंतर आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला यासाठी लागणार आहे. आणि याचा कलर आता तुम्ही पाहू शकता की हा कलर चेंज झालेला दिसतोय. आता आपल्याला यामध्ये खसखस आणि विलायची पावडर घालून घ्यायची आहे. तुम्ही जर खोबर अजून थोडंसं खमंग असा वास येईपर्यंत भाजले तर मोदक चविष्ट होण्यामध्ये भर पडेल. आता यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालून घेत आहोत. खसखस मी थोडीशी भाजून घेतलेली आहे, म्हणजे अगदी थोडीशी, त्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला. मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. बाप्पा पण आपल्या या मोदकाची वाट पाहत असतील. तर आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदकाची उकड बनवून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे पाणी उकळलं व्यवस्थित की आपल्याला त्यामध्ये 2 वाटी तांदळाचे पीठ घालायचे आहे. पीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे. आपले पीठ व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आहे. 10 मिनिटांनंतर ही उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची. आणि ती गरम असते, त्यामुळे एखाद्या तांब्याने किंवा मॅशरने त्याला एकजीव करून घ्यायची. त्यानंतर हाताने मळून घ्यायची. 5 ते 7 मिनिट आपल्याला ही उकड अगदी व्यवस्थित मळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या मोदकाच्या पारीला कुठेही चिरा पडणार नाही. तुम्ही पाहू शकता की ही उकड अगदी व्यवस्थित अशी मळून झालेली आहे. आता याचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे बनवून घेऊया आणि मोदक बनवायला घेऊया. यातला एक गोळा मी घेतलेला आहे. याला वाटीचा आकार देत आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचे आहे. थोडासा हात आपण तुपामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला मोदकाची पारी वळायला सोपे जाईल. काही जण मोदक मऊसूत राहावे म्हणून दुधामध्ये उकड काढतात, पण माझे मत आहे की मोदकाची उकड ही दुधामध्ये काढू नये, कारण आपण यामध्ये मीठ घालतो चवीसाठी थोडेसे. पण दुधामध्ये मीठ घालणे हे आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न मानले जाते. त्यामुळे मला असे वाटते की पाण्यामध्येच उकड काढलेली योग्य होईल. आपली मोदकाची पारी पहा बनवून झालेली आहे. याला कुठेही चिरा पडलेला नाही आहे. आता आपण मोदक कसा बनवायचा ते पाहूया. आपली ही जी तर्जनी आहे ही मोदकाच्या पारीच्या आतमध्ये अशी धरायची आणि ही 2 बोटे बाहेरून अशा पद्धतीने धरायची आणि हळूहळू अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या. मी छोटे छोटेच मोदक बनवत आहे. तुम्हाला जर मोठे मोदक बनवायचे असतील तर पिठाचा गोळा थोडासा मोठा घ्यायला लागेल. यामध्ये 1 मोठा चमचा सारण भरता येते. तुम्ही आधी पाकळ्या पाडून त्यामध्ये सारण भरले तरीही चालेल, किंवा
सारण भरल्यानंतर पाकळ्या पाडल्या तरीही चालेल. आणि ज्या दिशेने पाकळ्या वळवलेल्या आहेत त्या दिशेने मोदक हळूहळू वळवून घ्यायचा. असे करत करत मोदकाचे तोंड बंद करून घ्यायचे. अगदी सहजपणे तुम्ही हा मोदक आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवू शकता. हे सर्व मोदक बनवून झालेले आहेत. मी सगळ्या मोदकावरती केशरच्या काड्या लावून घेतल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे भांड्यात ठेवलेले पाणीही उकळले आहे. आता हे मोदक यामध्ये वाफायला ठेवू आणि झाकण लावून घेऊ. आपल्याला 10 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे. मस्त असे मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक ज्यांना आवडतात त्या गणपती बाप्पांना खायला देऊ. आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.